चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नुकतीच एक जाहिरात मुंबई महानगरपालिकेची प्रसिद्ध झाली आणि या अगोदर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि आता ही दुसरी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी निरीक्षक पदासाठी प्रसिद्ध झालेली आहे। आणि जी पूर्वीची जाहिरात होती त्यामध्ये एक अट घातली होती त्यांनी। कोणती अट घातली होती तर अट अशी होती की तुम्ही जो ग्रॅज्युएशन असाल किंवा 10वी असाल तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास झालेले असावेत, म्हणजेच एटीकेटी मध्ये पास नसावे अशी अट होती। मात्र तिचा नुकताच कालच GR प्रसिद्ध झाला आहे आणि त्या GR मध्ये काय केले तर ती अट शिथिल करण्यात आली। त्यानंतर एक नवीन निरीक्षक पदासाठी एक जाहिरात आली। एकूण 178 पदं असणारी ही एक जाहिरात आहे। 178 गट क ची ही एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। पदाचं नाव आहे निरीक्षक नावाचं पद आहे आणि त्याला सुरुवात 29,000पासून 92,300 रुपयापर्यंत या पदासाठी पगार असणार आहे। बघा एकूण 178 जागांसाठी भरती होती आहे। या भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रवर्गणीय आहे या ठिकाणी जागा। आपल्या सविस्तर PDF ही आपल्या विठ्ठल कांगणे टेलिग्राम ग्रुपवरती आपण अपलोड केली, त्यामध्ये तुम्ही बघू शकता। पहा याच्यासाठी पात्रता काय असेल आणि निकष काय काय आहेत तर आपल्याला 18 वयापासून ते 38 वर्षापर्यंत या पदासाठी फॉर्म भरता येईल ओपन वाल्यांसाठी, म्हणजे अराखीव प्रवर्गासाठी। आणि राखीव प्रवर्गासाठी यामध्ये सूट देण्यात आलेली आहे। बघा दिव्यांगांसाठी या ठिकाणी आरक्षण आहे। महिलांसाठी 30% आरक्षण, माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% व भूकंपग्रस्तांसाठी 2% याप्रमाणे आरक्षण आहे। अंशकालीनला सुद्धा, अनाथ आणि दिव्यांग यांना सुद्धा। बघा त्याच्यासाठी पात्रता काय असेल तर पात्रता ही काय असेल तर कुठल्याही मान्यता प्राप्त शाखेतील विद्यापीठाची पदवी तो उत्तीर्ण असावा, म्हणजेच आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असावं। ते मुक्त विद्यापीठाचं असो या कुठल्या रेग्युलर विद्यापीठाचं असो, कुठल्याही विद्यापीठाची आपल्याकडं डिग्री असायला हवी। आणि ती डिग्री असं पहिली जी अट होती ती अट आता शिथिल झालेली आहे। या पदामध्ये अशी कुठली अट घातलेली नाही त्यांनी। एक तर असावा आपल्याकडं काय असावं पदवी असावी आणि दुसरी अट आहे त्यासाठी आपल्याकडं टायपिंग सर्टिफिकेट असायला पाहिजे। तर टायपिंग सर्टिफिकेट हे मराठी 30 म्हणजेच आपण म्हणतो मराठी प्रति 30 शब्द आणि इंग्रजी 30 शब्द करण्याची हे दोन व्यावसायिक जे प्रमाणपत्र आहेत हे आपल्याकडे असायला हवेत। एवढीच फक्त आणि फक्त पात्रता या पदासाठी आहे। पुढे काय दिलंय बघा, ही पदासाठी पात्रता आहे आणि किमान 18 म्हणजे आपलं वय कमीत कमी हे 18 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आपल्याला अराखीव प्रवर्गातून फॉर्म भरता येईल। मात्र जर आपण राखीव प्रवर्गातून येत असाल तर आपल्याला या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे। काय राखीव प्रवर्गांना या ठिकाणी सूट दिलेली आहे। अशा प्रकारची 2 वर्ष 3 वर्ष जवळपास 5 वर्षाची सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अनाथांना ही सूट आहे। त्यानंतर अंशकालीनला तर खूप मोठी सूट दिलेली आहे। 55 वर्षापर्यंत अंशकालीन पदवीधर हे फॉर्म भरू शकतात, म्हणजे तो पुन्हा लगेच 5 वर्षांनी याला रिटायर करणार आहे, हे की नाही। 55 पर्यंत अट दिली आहे। आणि ही परीक्षा कशी होणार तर परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे। परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे। निरीक्षक पदासाठी ही बहुपर्यायी म्हणजेच काय रे MCQ पॅटर्न असणार आहे, जो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला आपल्याला असतो त्याच पॅटर्ननुसार परीक्षा होईल। परीक्षा ही 2 भाषेमध्ये होणार, एक असणार मराठी आणि एक असणार इंग्रजी। दोन्हीपैकी कुठलीही एक भाषा तुम्हाला निवडता येईल। ही 12वी स्तरावर जरी पात्रता पदवी असेल तरी परीक्षा ही 12वीच्या दर्जाच्या स्तरावर होणार आहे। बघा एकूण 5 विषय या ठिकाणी आहेत। आपले जे नियमित विषय असतात सरळ सेवा भरतीला तेच 4 विषय। मराठी व्याकरणचे एकूण 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी, 10 प्रश्न हे 20 गुणांसाठी। इंग्रजी विषयाचे 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी। त्यानंतर सामान्य ज्ञान जो जनरल नॉलेजचा घटक आहे त्याचे प्रश्न असणार आहेत 15, ते असणार आहेत 30 गुणांसाठी। त्यानंतर चौथा विषय अंकगणित या ठिकाणी बुद्धिमत्ता हा विषय नाही। अंकगणित 15 प्रश्न आणि 30 गुणांसाठी आहेत। व 5वा एक विषय त्यांनी
जो मुंबई महानगरपालिकेला अगोदरची जी भरती आली होती त्या भरतीसाठी आणि या भरतीसाठी निरीक्षक पदासाठी त्यांनी एक मुंबई जीके म्हणजेच मुंबई विध अधिनियम, मुंबई महानगरपालिकेचा जो 1888चा जो अधिनियम आहे त्यावर 50 प्रश्न या परीक्षेत विचारल्या जाणार आहेत आणि त्यासाठी एकूण 100 गुण असणार आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहेत. हां, प्रत्येक विषयाचे जो पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत पाहता येईल. मात्र मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा वगळता हे 3 भाषा म्हणजे जनरल नॉलेज असेल, गणित असेल आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888चा आहे. हे एवढा अभ्यासक्रम आहे. यामध्ये याची सविस्तर प्रकार आहे अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर हा होईल पेपर झाल्यानंतर पुढे काय असेल तर पेपर झाल्यानंतर आपली जी निरीक्षक पदासाठी अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे रिक्त पदांसाठी कागद पडताळणी व तात्पुरती निवड यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल म्हणते. म्हणजे सुरुवातीला तुमच्या गुणांच्या आधारावर एक तात्पुरती यादी ही प्रसिद्ध केल्या जाईल. त्यानंतर गुणांच्या आधारावर कागद पडताळणी केल्या जाईल व सामायिक गुणवत्ता यादी 2 किंवा अधिक उमेदवाराला गुण समान असल्यास खालील निकष हे तुम्हाला तर सर्वांना माहीतच असतील. या निकषावर काय होईल तर त्या विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी केल्या जाईल. तर हा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 20 तारखेपासून. 20/9/2024 या तारखेपासून फॉर्म भरण्यास दुपारी 3 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि 19 ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ 1 महिना याला फॉर्म भरण्यासाठी वेळ आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता येईल. फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये शुल्क आहे आणि मागास प्रवर्गाला 900 रुपये एवढं काय आहे रे तर फीस आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी. बघा पुढं काय माहिती दिलेली आहे अजून यासाठी. हे आहे पेमेंट. परीक्षा केंद्र हे आपल्याला निवडावं लागतील आपल्याजवळ जे दिलेले असतील किंवा तू इकडचा आहे, तू हे परभणीचा, तुला नागपूरला बी फेकल्या जाऊ शकते असे त्यांनी जरी याच्यात दिलं असेल तर असं काही होत नाही. हे आपल्याला अनुभव आहे का नाही. पुढं काय दिले पहा. ठीक आहे, पात्रता झाली, वय झालं. पहा आता ज्यांना वाटलं आपल्या फीके क्लास नावाच्या ॲपमध्ये मुंबई महानगरपालिकेची बॅच 399 रुपयामध्ये ऑनलाईन प्लस ऑनलाईन म्हणजेच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे आणि फक्त 399 रुपयामध्ये फीके क्लास आपल्या ॲपमध्ये ही बॅच असणार आहे. यामध्ये मराठी नावाचा विषय शिकवण्यासाठी मगर सर असणार आहेत. त्यांचा वेळापत्रक त्या बॅचमध्ये तुम्हाला बॅच ओपन केल्यानंतर दिसेल. त्यानंतर इंग्रजी नावाचा विषय शिकवण्यासाठी खलसे सर आहेत. गणिताला चोपडे सर आणि कांगणे सर आहेत. जीकेला अमोल सर आणि कांगणे सर आहेत. व जो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 हा सुद्धा कांगणे सरच आपल्याला शिकवणार आहेत. त्यामुळं 399 रुपये फक्त फीस ठेवलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी असणारी फीस एकमेव ॲप आहे, त्याचं नाव फीके क्लास. चला बघा, त्यासाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. फॉर्म भरून घ्या. एकूण 178 जागा निरीक्षक पदासाठी आहेत. चला आपण थांबू. ठीक आहे, धन्यवाद.